नमस्कार मंडळी. तो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 2025 या वर्षातील ज्या स्पर्धा परीक्षा असणार आहेत त्यासाठी उपयुक्त चालू घडामोडी या विषयातील टॉप अतिसंभाव्य प्रश्नांचा संच पाहणार आहोत. सर्व स्पर्धा परीक्षांसाठी हा व्हिडिओ उपयुक्त असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ जो आहे तुम्ही स्टार्ट टू एंडपर्यंत जरूर पहा. सो आपला पहिला प्रश्न आहे की 1 जानेवारी 2025 पासून कोणत्या शहरामध्ये भिकाऱ्यांना भिक्षा देणं हा गुन्हा ठरवला जाणार आहे. सो या प्रश्नाचं उत्तर आहे मध्य प्रदेश येथील इंदौर या शहरामध्ये 1 जानेवारी 2025 पासून भिकाऱ्यांना भिक्षा देणं हा गुन्हा ठरवला जाणार आहे. हुरून इंडियाने जारी केलेल्या सेल्फ मेड उद्योगपतींच्या यादीमध्ये प्रथम स्थानावरती कोण आले आहेत. सो या प्रश्नाचं उत्तर आहे डीमार्टचे फाउंडर आणि डीमार्टचे अध्यक्ष राधाकृष्णन दमानी हे जे आहेत हुरून इंडियाने जारी केलेल्या सेल्फ मेड उद्योगपतींच्या यादीमध्ये प्रथम स्थानावरती आहेत. युडाईच्या नवीन मुख्य कार्यकारी अधिकारीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. सो युडाईचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी बनलेले आहेत भुवनेश कुमार. भुवनेश कुमार यांनी जे आहे 2 जानेवारी 2025 पासून त्यांच्या पदाचा स्वीकार केलेला आहे. या आधीचे जे अध्यक्ष होते ते कोण होते. सो याआधी युडाईचे अध्यक्ष होते अमित अग्रवाल आणि युडाईचा फुल फॉर्म काय आहे तर तो आहे युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया. ICCने जाहीर केलेल्या कसोटी गोलंदाजी क्रमवारीत भारतीय खेळाडू जसप्रीत बुमराहने विक्रमी किती रेटिंग गुण मिळवले आहेत. सो या प्रश्नाचं उत्तर आहे 907 एवढे जे आहेत त्यांनी विक्रमी रेटिंग गुण मिळवलेले आहेत आणि त्यांनी R अश्विनचा रेकॉर्ड मोडलेला आहे. संतोष ट्रॉफी 2024 फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावलं आहे. सो या प्रश्नाचं उत्तर आहे पश्चिम बंगाल या संघाने आणि त्यांनी पराभव केलेला आहे केरळचा. उपविजेता राहिलेला आहे केरळ हा संघ. जागतिक बुद्धिबळ स्पर्धेमध्ये वयाच्या अवघ्या 18व्या वर्षी जगातील सर्वात तरुण बुद्धिबळ चॅम्पियन कोण बनला आहे. सो या प्रश्नाचं उत्तर आहे डी गुकेश. डी गुकेश जे आहे यांनी जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत वयाच्या अवघ्या 18व्या वर्षी जगातील ते सर्वात तरुण बुद्धिबळ चॅम्पियन बनलेले आहेत. त्यांचं नाव काय आहे तर त्यांचं नाव आहे डोमा राजू गोकेश आणि त्यांचा जन्म झालेला आहे चेन्नई या ठिकाणी. गतविजेता असलेल्या चीनच्या डिंग रिलेनचा त्यांनी पराभव केला. तसंच सर्वात तरुण बुद्धिबळाचा विश्वविजेता बनलेला गुकेश जो आहे हा भारताचा दुसरा खेळाडू आहे. व प्रथम खेळाडू कोण आहेत तर प्रथम खेळाडू आहेत विश्वनाथन आनंद. त्यांनी जे आहे 2012 मध्ये ते सर्वात तरुण बुद्धिबळ चॅम्पियन बनले होते. नॅशनल मोटरसायकल ड्रॅग रेसिंग चॅम्पियनशिप 2024चे विजेतेपद कोणी पटकावलं आहे. सो या प्रश्नाचं उत्तर आहे हेमंत मुद्दप्पा यांनी नॅशनल मोटरसायकल ड्रॅग रेसिंग चॅम्पियनशिप 2024चं विजेतेपद पटकावलेलं आहे. UAV 122 सुपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी कोणत्या देशाने केलेली आहे. सो या UAV 122 सुपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतलेली आहे तुर्की या देशाने. 37व्या राष्ट्रीय बेसबॉल स्पर्धेत सुवर्णपदक विजेता कोणता संघ ठरला आहे. 37व्या राष्ट्रीय बेसबॉल स्पर्धेमध्ये महाराष्ट्र संघ जो आहे हा सुवर्णपदक विजेता ठरलेला आहे. 2024च्या डिसेंबर महिन्यामध्ये भारताचे GST कर संकलन कितीवर पोचले आहे. सो 2024च्या डिसेंबर महिन्यामध्ये भारताचे GST संकलन 1.77 लाख कोटींवरती पोहोचलेलं आहे. संयुक्त राष्ट्राच्या हवामान बदल कार्यालयानुसार भारताच्या एकूण हरित वायू उत्सर्जनामध्ये किती टक्के घट झाली आहे. सो संयुक्त राष्ट्राच्या हवामान बदल कार्यालयानुसार 9.93% घट झालेली आहे भारताच्या एकूण हरित वायू उत्सर्जनामध्ये. भारताचा 2025मध्ये GDP वाढीचा अंदाज RBIने किती टक्के वर्तवला आहे. सो RBIनुसार भारताचा 2025मध्ये GDP वाढीचा अंदाज असणार आहे 6.6%. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार तर ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर प्रदान करण्यात आलेला आहे. सो द ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर हा पुरस्कार कुवेत देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे आणि तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात आलेला आहे. नेमबाजी ज्युनियर विश्वचषक 2025 चे यजमानपद कोणत्या देशाकडे सोपवण्यात आलेलं आहे. सो या प्रश्नाचं उत्तर आहे आपल्या भारत या देशाकडे. ओडिशातील कादंबिनी साहित्य अकादमीचा निलिमा राणी साहित्य पुरस्कार 2025 कोणाला जाहीर झाला आहे. सो निलिमा राणी साहित्य पुरस्कार 2025 जाहीर झालेला आहे डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे यांना.
जमशेदजी टाटा पुरस्कार 2024 बायोसायन्स लीडरशिपसाठी जो आहे प्रदान करण्यात आलेला आहे किरण मुजुमदार शाह यांना. 2025च्या मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी कोणाची निवड करण्यात आलेली आहे? सो आपले जे आहेत भारताचे 4 खेळाडू आहेत त्यांची निवड करण्यात आलेली आहे 2025च्या मेजर ध्यानरत्न खेलचंद्र पुरस्कारासाठी. आता खेळाडू कोणकोणते आहेत तर नेमबाज मनू भाकर, त्याच्यानंतर बुद्धिबळ विश्वविजेते डी गुकेश, हरमनप्रीत सिंग आणि प्रवीण कुमार या 4 खेळाडूंची निवड करण्यात आलेली आहे. मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराचा विचार केला तर या पुरस्काराची सुरुवात झाली होती 1992 पासून आणि 6 ऑगस्ट 2021ला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार हे आधी त्याचं नाव होतं ते बदलून मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असं करण्यात आलं. 2025 हे सुधारणावादी वर्ष म्हणून कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने घोषित केलं आहे? सो या प्रश्नाचं उत्तर आहे संरक्षण मंत्रालय. संरक्षण मंत्रालयाने जे 2025 हे सुधारणावादी वर्ष म्हणून घोषित केलं आहे. 2025च्या अर्जुन पुरस्कारासाठी किती खेळाडूंची निवड करण्यात आलेली आहे? सो तब्बल 32 खेळाडूंची निवड करण्यात आलेली आहे 2025च्या अर्जुन पुरस्कारासाठी. राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार 2025चे विजेते कोण ठरले आहेत? सो उत्तर आहे फिजिकल एज्युकेशन फाउंडेशन ऑफ इंडिया हे राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार 2025चे विजेते ठरलेले आहेत. तसंच अर्जुन पुरस्कार लाईफ टाईमचे विजेते कोण ठरले आहेत? सो उत्तर आहे सुच्चा सिंग आणि मुरलीकांत पेटकर हे दोघे जे आहेत हे अर्जुन पुरस्कार लाईफ टाईमचे विजेते ठरलेले आहेत. द्रोणाचार्य पुरस्काराचे विजेते कोण ठरले आहेत? सो द्रोणाचार्य पुरस्कारामध्ये 2 कॅटेगरीज आहेत, नियमित श्रेणी आणि लाईफ टाईम श्रेणी. सो द्रोणाचार्य पुरस्कारामध्ये नियमित श्रेणीमध्ये सुभाष राणा, दीपाली देशपांडे आणि संदीप सांगवान हे 3 जे आहेत नियमित श्रेणीतील द्रोणाचार्य पुरस्कार विजेते ठरलेले आहेत. लाईफ टाईम श्रेणीमध्ये एस मुरलीधरन आणि अर्मांडो कोलाको हे दोघे जे आहेत लाईफ टाईम श्रेणीमध्ये विजेते ठरलेले आहेत द्रोणाचार्य पुरस्कारासाठी. SBIच्या मॅनेजिंग डायरेक्टर म्हणजे MD पदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? सो SBIच्या मॅनेजिंग डायरेक्टरपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे राम मोहन राव अमारा यांची. आणि राम मोहन अमारा यांची जी आहे 3 वर्षांच्या कालावधीसाठी SBIच्या MD पदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. SBIची स्थापना कधी झाली होती तर SBIची स्थापना 1 जुलै 1955 रोजी झाली होती आणि SBIचं मुख्यालय हे मुंबई येथे आहे. सध्याचे SBIचे अध्यक्ष कोण आहे तर त्यांचं नाव आहे चल्ला श्रीनिवासुलू शेट्टी. त्यांनी जे आहे 28 ऑगस्ट 2024 पासून आपला अध्यक्षपदाचा कारभार जो आहे स्वीकारलेला आहे. 2023-24 या आर्थिक वर्षामध्ये भारताचे किती विक्रमी कोळसा उत्पादन झालेलं आहे? सो 2023-24 या आर्थिक वर्षामध्ये आपल्या भारताचं जे आहे 997.826 दशलक्ष टन एवढं विक्रमी कोळशाचं उत्पादन झालेलं आहे. मागच्या वर्षी जे आहे केवढं उत्पादन झालं होतं तर मागच्या वर्षी आपल्या भारताचं 893.191 दशलक्ष टन एवढं उत्पादन मागच्या वर्षी झालं होतं आणि मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये या वर्षी जे आहे 11.71% प्रभावी वाढ या कोळशाच्या उत्पादनामध्ये झालेली आहे. अशा प्रकारे जो आहे आपला आजचा व्हिडिओ इकडे संपलेला आहे. आमचा कॉन्टेंट आवडला असल्यास प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.